चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मनस्वी गिऱ्हे तर काँग्रेसकडून वसंत देशमुख हे दोघे मैदानात आहेत। स्थायी समितीत एकूण 16 सदस्य असून दोन्ही गटांकडे प्रत्येकी 8-8 सदस्यांचं समसमान संख्याबळ आहे। त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सभापतीपद मिळण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत। चंद्रपूर मनपातील सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे। काँग्रेसचे उमेदवार वसंत देशमुख हे यापूर्वी काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी उमेदवार असताना काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या जनविकास सेनेचे नगरसेवक आणि गटनेते पप्पू देशमुख यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता। वसंत देशमुख हे भाजपचे सभागृह नेते असताना महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराला त्यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप पप्पू देशमुख यांनी केला होता। याच पार्श्वभूमीवर पप्पू देशमुख यांनी स्वतः उपमहापौर पदासाठी दावेदारी करत वसंत देशमुख उमेदवार असल्यास त्यांना मतदान करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती। त्यामुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला होता। अखेर काँग्रेसला ऐनवेळी वसंत देशमुख यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आलं होतं। त्यानंतर पप्पू देशमुख हेच काँग्रेसच्या पाठिंब्यावर उपमहापौर पदाचे उमेदवार होते, मात्र ईश्वर चिठ्ठीत त्यांचा पराभव झाला। आता पुन्हा एकदा वसंत देशमुख हे स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेसकडून उमेदवार असल्यानं पप्पू देशमुख यांनी उपमहापौर पदाच्या वेळी घेतलेली भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे। त्यामुळे या निवडणुकीत पप्पू देशमुख उपमहापौर पदादरम्यान वसंत देशमुख यांच्याबाबत घेतलेली भूमिका कायम ठेवतात की त्यात बदल करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पप्पू देशमुख यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यास सभापती पदाची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे होईल, मात्र त्यांनी पाठिंबा न दिल्यास भाजप शिवसेना आघाडीचे उमेदवार मनस्वी गिऱ्हे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो। त्यामुळे या निवडणुकीचं गणित मोठ्या प्रमाणात पप्पू देशमुख यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे।